चला तर आज काहीतरी चटपटीत बनवूया, म्हणजेच की एकदम सोपं आणि खाण्याला सुद्धा टेस्टी। चला तर आज रगडा पॅटीस बनवूया, एकदम चटपटीत, तोही घरच्या घरी आणि एकदम सोप्या पद्धतीने। चला तर मग आपण आता सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी 1.5 वाटी वाटाणा जो आहे 5 ते 7 तास भिजवून घेतलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये जे शिल्लक पाणी आहे ते काढून घेऊया आणि त्यामध्ये आपण जे आहे दुसरं पाणी 1 ते 1.5 ग्लास मी पाणी घातलेलं आहे। एवढंच पाणी घालायचं आहे की वाटाण्याच्या थोडंसं वरती जे आहे पाणी आलं पाहिजे। त्यानंतर यामध्ये मी 1 मोठा बटाटा जो आहे छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे तो सुद्धा घालून घेऊया। बटाट्याने काय होतं, टेस्ट येते आणि छान बाइंडिंग सुद्धा मिळते। त्यानंतर मी इथे अर्धा चमचा हळद घातली, अर्धा चमचा धने पावडर, त्यानंतर चवीनुसार मीठ, म्हणजेच की अर्धा चमचा मीठ घातले मी। त्यानंतर थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि आता आपल्याला ह्याला जे आहे मस्त अशा 2 शिट्ट्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे। खूप जास्त गाळ नाही करायचं, फक्त थोडंसं बाइंडिंग आलं की आपला जो रगडा आहे तयार होणार आहे। 1 ते 2 शिट्ट्यामध्ये जो आहे व्यवस्थित बाइंडिंग येतं। त्या ठिकाणी इथे मी कुकर लावलेला आहे आणि आता 2 शिट्ट्या आपण ह्याला घेऊया। तर आपल्या इकडे रगडा होतोय तोपर्यंत तिकडे आपण पॅटीसची सुद्धा तयारी करूया। तर या ठिकाणी मी 3 बटाटे जे आहेत आधीच उकडून घेतलेले आहेत आणि छान थंड करून घेतलेले आहे। म्हणजे की मी 2-3 तास अगोदरच जे बटाटे आहेत उकडून घेतले, त्याने काय होतं थोडंसं मॉइश्चर जे आहे बटाट्याचं कमी होतं आणि बटाटा थंड सुद्धा होतो। तर या ठिकाणी थोडंसं मॅशरने जे आहे हलक्या हाताने मॅश करून घेतलं, खूप जास्त मॅश नाही करायचं, थोडंसं त्याला जे आहे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे। या पद्धतीने मॅश करून घेतलं। त्यानंतर त्यामध्ये मी पाऊण चमचा जे आहे जिरे घातलेले आहेत, त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्याची काप, थोडीशी कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे। त्यानंतर यामध्ये घातलेलं आहे मीठ। तर या ठिकाणी मी 1 चमचा मीठ घातलेला आहे चवीनुसार। त्यानंतर छान असं बाइंडिंग मिळण्यासाठी मी ते 2 चमचे कॉर्नफ्लॉवर पीठ घातलेलं आहे। तुम्ही हवं तर अरारोट पावडर किंवा तांदळाचं पीठ किंवा मग पोहेची सुद्धा पावडर करून घालू शकता। यानंतर मी इथे जे आहे व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि फक्त मिक्स करून आपल्याला त्याचा जो आहे एक गोळा बनवायचा आहे, म्हणजेच की आपल्याला पॅटीस जे आहेत बनवायला एकदम सोपे जातील। तर या ठिकाणी जो आहे व्यवस्थित असं मी गोळा बनवून घेतलेला आहे। तर या पद्धतीने बनवून झाला की थोडंसं हाताला जे आहे तेल लावून घेतलं आणि या पद्धतीने जे आहे बॉल्स बनवले। आता बॉल्स तर बनवले, पण आपल्याला त्याला जे आहे थोडं पॅटीसचा शेप द्यायचा आहे। तर या पद्धतीने मी पॅटीसचा शेप देऊन घेतलेले आहेत। अजून एक दाखवते तुम्हाला। तर या पद्धतीने मी जे आहे एका शेपमध्ये सर्व पॅटीस जे आहे बनवलेले आहे। तुम्ही हवं तर साईज जे आहे छोटी मोठी करू शकता किंवा पातळ जाड करू शकता। तर या पद्धतीने जे आहेत मी सर्व पॅटीस जे आहेत बनवून घेतलेले आहेत एकाच पद्धतीने। तर अशा पद्धतीने सर्व जे पॅटीस आहेत बनवून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला ह्याला जे आहेत शॅलो फ्राय सुद्धा नाही करायचे किंवा डीप फ्राय सुद्धा नाही करायचे। फक्त 1 ते 2 चमचा जे आहे मी तेल घातलेलं आहे तव्यावर। तुम्ही हवं तर कुठलाही तवा घ्या, पॅन घ्या, काही पण घ्या, पण 1 ते 2 चमचा तेल घातलं। त्यानंतर सगळे जे पॅटीस आहेत ते तव्यावर ठेवून घेतलेले आहे। गॅसची फ्लेम जी आहे मीडियम ठेवायची आहे। तर हे जे रगडा पॅटीस आहे बनवायला तर सोपं आहेच, पण खाण्याला सुद्धा इतकं टेस्टी आहे। आणि रगडा पॅटीस चाट म्हणलं की सगळ्यांनाच आवडतं, नाव ऐकताच असं तोंडात पाणी सुटतं। तर या पद्धतीने जे आहेत मी सर्व पॅटीस जे आहेत ठेवून घेत आहेत आणि गॅसची फ्लेम जी आहे मीडियमच ठेवलेली आहे। त्याने काय होतं, पॅटीस छान अशा आपल्याला क्रिस्पी भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही हवं तर डीप फ्राय सुद्धा करू शकता, पण मला थोडंसं ऑइल कमी वापरायचं या ठिकाणी, म्हणून मी थोडेसे 1 ते 2 चमचे तेलावर भाजून घेत आहे। तर या पद्धतीने सर्व जे पॅटीस आहेत तव्यावर ठेवून घेतलेले आहेत आणि आता आपण याला मीडियम फ्लेमवर 2 ते 4 मिनिटांमध्ये सहज आपले पॅटीस तयार होतात। तर या ठिकाणी जे आहेत थोडे हलके झाले की मी आलट पलट करून जे पॅटीस आहेत क्रिस्पी बनवून घेत आहेत। याने काय होतं, तेल सुद्धा जास्त लागत नाही आणि तेल पोटामध्ये सुद्धा जास्त जात नाही। थोडंसं हेल्दी काहीतरी खायचं, पण चटपटीत खायचं, एवढाच हेतू आहे, बाकी काहीच नाही। तर या पद्धतीने जे आहेत सर्व पॅटीस जे आहेत मी थोडेसे क्रिस्पी असे भाजून घेतलेले आहेत।
तुम्ही हवं तर ओव्हनमध्ये सुद्धा करू शकता, तुमच्याकडे असेल तर एअर फ्रायरमध्ये सुद्धा होतात हे। तर या पद्धतीने जे आहेत मी पॅटीस पलटवून घेत आहे। तुम्ही पाहू शकता थोडासा गोल्डन जो आहे कलर आलेला आहे, पण अजून ते परफेक्ट असे तयार झालेले नाही आहे, परफेक्ट अशी बाइंडिंग त्याला भेटलेली नाही, त्यामुळे थोडेसे अजून आपल्याला 1 ते 2 मिनटं त्याला होऊ द्यायचं आहे। आणि या ठिकाणी पाहू शकता क्रिस्पीपणा आलाय आणि बाइंडिंग सुद्धा छान मिळालेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे एकही पॅटीस आपलं विरघळलं नाही आहे किंवा फुटलं नाही आहे, काहीच नाही, कारण यामध्ये आपण 2 चमचे जे आहे कॉर्नफ्लॉवर घातलेलं होतं। तर या पद्धतीने सर्व पॅटीस जे आहेत मी तयार करून घेतलेल्या आहेत। तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी। तोपर्यंत आपण इतकं मस्त अशी चटकदार चटणी बनवून घेऊया। तर या ठिकाणी मी मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे, 3 हिरव्या मिरच्या घातल्या त्यामध्ये, तुम्ही हवं तर जास्त कमी करू शकता। त्यानंतर मी इथे एक अद्रकचा तुकडा जो आहे बारीक पीसेसमध्ये कट करून घेतला होता तोही घातला। त्यानंतर अर्धा चमचा मीठ घातलं, अर्धा लिंबूचा रस घालून घेतला, त्यानंतर अर्धा चमचा जिरे सुद्धा घातले। आणि महत्त्वाचं म्हणजे अर्धी वाटी मी थंड पाणी घातलेलं आहे, म्हणजे फ्रीजमधलं थंड पाणी, त्याने काय होतं चटणीचा जो कलर आहे मेंटेन राहतो त्या ठिकाणी, त्यामुळे मी इथे गार पाणी घातलं। आणि चटणी बघू शकता तुम्ही, कलर बघा, टेक्स्चर बघा, या पद्धतीने मी चटणी जी आहे मिक्सरला वाटून घेतलेली आहे। आणि थंड पाण्यामुळे कलरसुद्धा बघा तुम्ही एकदम हिरवा असा आलेला आहे। त्यानंतर इकडे आपले वाटाणेसुद्धा तयार झालेले आहे, थोडेसे स्मॅशरच्या साहाय्याने थोडीशी त्याला मॅश करून घेत आहे, म्हणजे थोडेच मॅश करायचे, खाताना थोडासा दाणा दाताखाली आला पाहिजे, थोडंसं त्याला बाइंडिंग देऊन घेऊया आपण। आणि या ठिकाणी आपला रगडासुद्धा तयार आहे, चटणी तयार आहे आणि पॅटीससुद्धा तयार आहेत। पॅटीससुद्धा व्यवस्थित असे थंड झालेले आहेत। रगडा मी दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेतला, त्यावर थोडेसे मी लाल मिरचीचे काप घालणार आहे आणि कोथिंबीर घालणार आहे। तुम्ही हवं तर हिरव्या मिरचीचे काप किंवा नाही घातले तरी चालेल, ऑप्शनल आहे एकदम, थोडंसं तिखटपणा यावं त्यासाठी मी घातलेले आहेत। आणि इकडे आपले पॅटीससुद्धा व्यवस्थित थंड झालेले आहेत मस्त असे। चला तर आता आपण रगडा पॅटीसची प्लेट लावायला घेऊया। तर या ठिकाणी मी प्लेट घेतली आणि सगळी तयारीसुद्धा झालेली आहे। अगोदर आपण थोडासा जो रगडा आहे आपला तो घालून घेऊया। तर या पद्धतीने मी थोडासा असा रगडा घालून घेतला, त्यानंतर त्यावर आपण ठेवूया एक मस्त अशी पॅटीस, तुम्ही हवं तर 2 ठेवले तरी चालेल, मी एकच ठेवली। त्यानंतर परत आपण त्यावर जो आहे वाटाण्याचा रगडा घालून घेऊया, मस्त असं गरम गरम रगडा, थंड थंड पॅटीस, त्यानंतर चटणी, बघताच तोंडाला पाणी येतं आहे, अजिबातच राहवत नाही आहे। त्यानंतर त्यावर घालूया थोडीशी अशी नायलॉन शेव घातली, मस्त अशी चटकदार तिखट जी चटणी आहे, छान अशी चवीला तिखट चटणी आहे, ती सुद्धा घालून घेतली मी यावर 2 चमचे, तुम्ही जास्त कमी करू शकता तुमच्या पद्धतीने। त्यानंतर आंबट गोड अशी चिंचेची चटणी मी अगोदरच बनवलेली होती, तर या पद्धतीने चिंचेची चटणी घातली। आता परत आपण त्यावर घालूया थोडीशी नायलॉन शेव, मी पापडीसुद्धा घेतलेली आहे इथे, पण पापडी मी तुम्हाला परत एक प्लेट लावणार आहे तेव्हा दाखवणार आहे। त्यानंतर थोडासा मस्त असा कांदा आणि थोडीशी कोथिंबीर, आणि बघू शकता तुम्ही हा काय प्लेट तयार झालेली आहे रगड्याची, बघताच तोंडाला पाणी येते। तर या पद्धतीने जे आहे आपली रगडा पॅटीस तयार आहे, एकदम चटपटीत असा तिखट, आंबट, गोड, गरम मस्त असा रगडा तयार आहे। चला तर आपण दुसरी प्लेटसुद्धा लावायला घेऊया, पण ही जी प्लेट आहे आपण याला पापडीने लावणार आहोत। तर या ठिकाणी मी ज्या पापड्या आहेत त्या घेतल्या 2 खाली, त्यावर थोडासा रगडा, त्यावर थोडीशी हिरवी चटणी, चिंचेची चटणी, थोडीशी नायलॉन शेव, आणि आता आपण ठेवूया मस्त असं पॅटीस, परत त्यावर घालूया थोडासा वाटाण्याचा रगडा, परत घालूया हिरवी चटणी, आंबट गोड अशी चिंचेची चटणी। हे पापडीची रेसिपी मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली होती, तुम्ही जाऊन पाहू शकता। तर या पद्धतीने मस्त अशी चिंचेची चटणी, थोडासा कांदा मस्त चवीला असा, आणि थोडीशी अशी नायलॉन शेव सुद्धा घालूया त्यावर, तुम्ही हवं तर वरून सुद्धा पापडी घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर। आणि या पद्धतीने आपला जी
रगडा चाट आहे तयार आहे. चला मग फटाफट लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या.